श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी स्वतः आज तुम्हाला संदेश देत आहेत. देव म्हणतात, आता लवकरच तुम्ही तुमच्या जीवनात नवीन अध्यायात प्रवेश करणार आहात. घाबरू नका, कारण आम्ही सोबत असताना घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही तुमच्या मनाला सांगा, हे मना, तू आता निशंक हो, निर्भय हो. स्वामींचे बळ आहे पाठीशी. सर्व काही चांगलेच होणार आहे. उगाची भिवू नकोस. फक्त तू सकारात्मक हो. आपल्या कर्माकडे वाटचाल कर आणि मग ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. जीवनात निर्णय घेण्याची ताकद घ्या. ज्या व्यक्तीच्या अंगात असते तो भूतकाळात काय घडले याचा विचार करत नाही. वर्तमान आणि भविष्य काळाचा विचार करून पुढे जात असतो. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे ते आयुष्य जगा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो किंवा वाईट असो, तो तुम्हाला घडवत असतो. तुम्हाला एक नवीन अनुभव, एक नवीन शिकवण देत असतो. म्हणूनच आयुष्यातला प्रत्येक प्रसंगाला घाबरू नका. त्यांना सामोरे जा. त्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. कुणास ठाऊक, तो प्रसंग तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरू शकतो. जगात यशाचा मार्ग असेल तर तो नेहमी शोधत राहा आणि नसेल तो निर्माण करा. असा विश्वास स्वतःवरती असायला हवा आणि कृतीमध्ये उतरवायला हवा. मग मी तुम्हाला मदत नक्कीच करेन. फक्त तुमची मेहनत करण्याची तयारी असू द्या. देव म्हणतात, तुम्ही कष्ट करायला सुरुवात करा. फोन, स्वामी मी तयार आहे असे टाईप करा. भूतकाळ आधीच निघून गेला आहे आणि भविष्य काळाबाबत तुम्हाला कोणतीही माहिती नाही. तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे वर्तमान काळ. त्यामुळे वर्तमानातच जगा. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता, तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण असते. कारण वेळ कधीच कोणावर कशी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या. जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते, पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतातच. रक्ताचा सडा घालत नाहीत, इतकाच फरक आहे. सर्वांना हे तिहेरी सत्य शिकवण्याची गरज आहे. देव म्हणतात, आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य नक्की बदलेल. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्यात तुम्हाला वेळच मिळाला नाही पाहिजे. माणसाने माणसासमोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. हिम्मत एवढी ठेवा की तिच्या समोर नशिबालाही झुकावे लागेल. देव म्हणतात, जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाहीत तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्कीच आहे. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची परिस्थिती बदलायची असते. स्वप्न 3 असतात जे तुम्हाला झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात ती जी तुम्हाला झोपू देत नाहीत. देव म्हणतात, उदार हृदय, दयाळू भाषा आणि सेवा व करुणेचे जीवन हे नेहमीच मानवतेचे सादरीकरण आणि नूतनीकरण करत असतात. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विष प्रयोग टाळते. त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणेही टाळा.
त्यामुळे जीवन अधिक सुखकर होईल. ज्याचे हजारो माणसावर प्रेम आहे त्यालाच माणसं सोडून जाण्याचं अथवा त्याच्या नसण्याचं दुःख आहे. पण ज्याचे कोणावरच प्रेम नाही त्याला कोणताच त्रास होत नाही. द्वेषाचा द्वेष करणं ही प्रक्रिया कधीच संपत नाही, तर द्वेष हा प्रेमानेच संपू शकतो. हा एक अविश्वसनीय कायदा आहे. ज्यांना द्वेष करणं थांबवायचे असेल त्यांनी प्रेम करणं शिकायला हवे. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य नक्कीच बदलेल. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधायला सुद्धा तुम्हाला वेळ मिळाला नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता तेव्हा तुम्ही अर्धी लढाई स्वतः जिंकलेले असतात. ज्यांच्यात हिंमत आहे त्यांनाच या जगामध्ये किंमत आहे. खूप जण म्हणतात माझं आयुष्य खराब झालेलं आहे, माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत. पण आयुष्यातील नकारात्मक आणि वाईट गोष्टी एक एक करून आपण काढून टाकायला सुरुवात केली की आपोआपच आयुष्य चांगल्या गोष्टींकडे जागा निर्माण करतो. पूर्ण विचार करून पहा. जगाच्या रंगमंचावर ही जागा अशी असली पाहिजे. भूमिका झाल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. देव म्हणतात सगळे जवळ असून सुद्धा मोहन हार होते आणि काही जवळ नसताना सुद्धा माणसे जिंकत होते. याचं कारण म्हणजे मुघल लढत होते ते महिन्याच्या पगारासाठी आणि मराठा लढत होते ते स्वराज्यासाठी. म्हणून आयुष्यात जगायचं म्हणून जगू नका, तर आयुष्यात काहीतरी करून दाखवा. जगातल्या प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्रीने नाच गाणी सादर केलेले आहेत, पण एकमेव राजा असा झाला त्या राजाच्या दरबारात स्त्री ही कधीच नाचली नाही. कारण परस्त्रीला माते समान मान्यता दिली जाते. ही शिकवण राजमाता जिजाऊने शिवबांना दिली होती. तुम्हीही सर्व पुरुषांनी जिजाऊ माताची शिकवण अंगीकारली पाहिजे. तेव्हा आपल्या राजा शुभा आणि आपल्या स्वामींना आपल्या बालकांचा आनंद होईल. तुम्ही सहमत असाल तर सर्व बंधू आणि पुरुषांना मी विनंती करते की तुम्ही सहमत असाल तर होय मी यापुढे स्त्रियांचा आदर करेल असे टाईप करा आणि सर्व स्त्रियांनी शिवाजी महाराजांचा आणि स्वामींचा जयघोष करायला विसरू नका. पुण्याचे भागीदार व्हाल. कोणत्याही संकटाला घाबरू नका, कारण कोणत्याही संकटाशिवाय मिळालेले यश हे विजय ठरवते. पण संकटाशी सामना करून मिळालेले यश हा इतिहास ठरवतो. काही वेळा आयुष्यात त्रास होणे गरजेचे असते, म्हणून नाही तर आपण चांगलं वागणं कोठे थांबवायचं हे करण्यासाठी जेथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो तेथे आपल्या मागे असणारे गुण व अवगुण आपले प्रतिनिधित्व करत असतात. म्हणून गुण असे ठेवा की तुमच्या मागे सुद्धा तुमची प्रशंसा झाली पाहिजे. तुमचा पुढचा प्लॅन कधीही गावभर सांगत बसू नका, कारण तोंड बंद ठेवलेला मासा कधीही गळाला टेकत नाही. विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखे आहे. माणसाने समोर बघायचे की मागे, यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. हिंमत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाहीत तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की आहे. देव म्हणतात कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची परिस्थिती मनस्थिती बदलायची असते. स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात
जी तुम्हाला झोप लागू देत नाही. जगात कोण काय बोलत आहेत यापेक्षा कोण काय बोलत आहे याला जास्त महत्त्व आहे. परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे. देव म्हणतात, भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा ह्या जगातली माणसं दाखवतो. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. देव म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर अशी समजण्याची चूक करू नका की त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास दाखवलेला आहे. हे विसरू नका. लोकांना जास्त हुशार बनविण्याच्या भानगडीत पडू नका. कारण एका मर्यादेनंतर तुमचे ज्ञान वापरून तुम्हाला देण्यात येणारा काही काळ हा वाईट ठरू शकतो. समुद्राला गर्व होता की तो सर्व काही बुडवू शकतो. तितक्यात एक तेलाचा थेंब येतो आणि त्यावर तरंगून जातो. ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला जीवनाचा प्रवास हा आपल्या एकट्यालाच करायचा आहे, तो क्षण तुमच्या आयुष्यात बदलून टाकतो. अडचण कितीही येऊ द्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रारब्धाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. त्यामुळे त्या वादळात दिवे लावायचे स्वप्न पहा आणि तुम्हाला नक्कीच स्वामी मदत केल्याशिवाय राहणार नाहीत. न मागता सगळ्या गोष्टी मिळत असतात. फक्त योग्य वेळ यावी लागते. यासाठी धीर धरा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे उत्तम कर्म करत राहा. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो, आज तुम्हाला म्हणता येईल या संदेशाला टाळून पुढे गेले नाही. डोके शांत ठेवून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला आहे. त्यासाठी तुम्ही भाग्यवंत ठराल. ज्या गोष्टीसाठी तरसत होता, ज्याच्यासाठी देवाकडे रोज प्रार्थना करत होता, ते लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमचे पुढील अश्रू आनंद अश्रू असणार आहेत. आणि थोडा धीर धरा, तुमचे जीवन आता पुढील स्तरावर जाणार आहे. सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुमच्या दिशेने येत आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा. देव म्हणतात, अंधारामागून दिवस व दिवसामागून रात्र हा निसर्गाचा नियम आहे. याचे उल्लंघन करू नका. कर्मगती देवादिकांसह कुणालाही चुकलेली नाही. एखाद्या खेळात अथवा कलेत, संगीतात प्रावीण्य मिळाले, एखादा पुरस्कार अथवा सर्टिफिकेट मिळाले, 4 लोकात वाहवा सुरू झाली, नोकरीत योग्यता नसताना वरची पोस्ट मिळाली की अनेक जण हवेत तरंगू लागतात. आज जे गर्व करतात, उन्मत्तपणाने अथवा गुर्मीने वागतात, कृतज्ञतेची जाण न ठेवता त्यांनी आपले पुढे काय होणार आहे याचा अंदाज घ्यावा. 50 ते 60 लाखाच्या गाडीत फिरत असाल, पण तुमच्या पडत्या काळात साथ दिलेल्या सायकलला कधी विसरू नका. नोकरीवर जातेवेळी पाया पडून आशीर्वाद घेतलेल्या व्यक्तींचा मान ठेवा. त्यांच्या आशीर्वादाने सर्व प्रकारे उत्तुंग शिखरावर जाल. त्यांचा अपमान झाल्यास त्यांच्या शापाने रसातळाला जाल, हे कायम लक्षात ठेवा. देव म्हणतात, तुम्ही खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेत आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.